महाराष्ट्र फोर्स वनचे अप्पर पोलीस महासंचालक माननीय कृष्ण प्रकाश सर यांचं आगमन होत आहे। माननीय कृष्ण प्रकाश सर यांचं आगमन झालेलं आहे। सर्व मान्यवर अधिकारी यांना विनंती करते की निशान टोळी डिक्शन संचलन परेडचे समोरून जात असताना गणवेशधारी अधिकारी अंमलदार यांनी उभे राहून ध्वजास मानवंदना द्यायची आहे। बाकी काय बोलत नाही.
यानंतर या प्रशिक्षण केंद्राच्या प्रभारी प्राचार्य श्रीमती मीनाक्षी राणे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या सत्र क्रमांक 58 मधील नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांना शपथ द्यावयाची आहे। भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू, तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू। आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय सार्थ ठरवू, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। घेतली मी शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस होऊ, कर्तव्याला जागू माणुसकीने वागू, तत्परतेने करू काम तपासणी योग्य लावू। घेतली मी शपथ आता कर्तव्य दक्ष पोलीस होऊ, कर्तव्य दक्ष पोलीस होऊ। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर प्रशिक्षण केंद्राच्या प्रभारी प्राचार्य मीनाक्षी राणे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अहवाल वाचन करावं। सुस्वागतम। आजच्या दीक्षांत संचालन समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कृष्ण प्रकाश सर, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच दीक्षांत संचालन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमंत्रित मान्यवर, सर्व अधिकारी व कर्मचारी आणि माझे सहकारी, तसेच प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक यांचे प्राचार्य या नात्याने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते। पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ अंधेरी या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षणार्थी यांना 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते। सत्र क्रमांक 58 मध्ये एकूण 556 पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण घेतले आहे। या सत्रामध्ये रायगड, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे शहर, पालघर, नवी मुंबई, मुंबई शहर, रत्नागिरी अशा 9 घटकातील प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी माझे सैनिक 139 आहेत। पोलीस दलात प्रवेश घेताना प्रशिक्षण काळ हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे।
या काळात आपण शिस्त, शारीरिक क्षमता, कायद्याची जाण आणि सामाजिक जाणीव आत्मसात करतो. आपल्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वर्गखोल्या, समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, तज्ज्ञ व्याख्याते यांचे व्यक्तिगत विकास, आर्थिक नियोजन, योगा, आरोग्य तपासणी, अंगुली मुद्रा, सायबर क्राईम, नार्कोटिक्स, BDDS, CPR अशा विविध विषयातील शिबिरांचे व चर्चासत्रांचे आयोजन करून आपली बौद्धिक क्षमता वृद्धिंगत केली आहे. तसेच क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी खेळासाठी विविध साधनसामुग्री, फिटनेस व जिम सुविधा या माध्यमातून आपली शारीरिक तंदुरुस्ती विकसित केली आहे. मैदानामधील सुरक्षिततेच्या पूर्ण काळजी घेत अत्याधुनिक शस्त्र हाताळणी शिकवली आहे. तसेच रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा विविध सामाजिक उपक्रमातून आपला सर्वांगीण विकास केला आहे. प्रशिक्षण केंद्रात घेतलेल्या या खडतर प्रशिक्षणातून आपण एक जबाबदार, दक्ष व समाज हितासाठी तत्पर असलेले संवेदनशील आदर्श पोलीस तयार झाला आहात. आज मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून 556 पोलीस प्रशिक्षणार्थींची तुकडी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल होत आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. मॅडम धन्यवाद. सर, पोलीस प्रशिक्षण केंद्र मुरुड मुंबई येथे दिनांक 11/12/2024 ते आज दिनांक 18/8/2025 या कालावधीत सत्र क्रमांक 58 आयोजित करण्यात आलं होतं. या सत्राची दिनांक 7/2025 ते 31/7/2025 या दरम्यान परीक्षा घेण्यात आली. यामध्ये 556 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला होता आणि आम्हास सांगण्यास अभिमान वाटतो की सर्व प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु त्यातील काही प्रशिक्षणार्थींनी कौतुकास्पद प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांचे कौतुक करणे व त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकणे आपले कर्तव्य समजून त्यांनी भविष्य काळातही अशीच कौतुकाची कामगिरी करावी याकरता त्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव करावा अशी आपणास नम्र विनंती करतो. बक्षीस वितरण सोहळा पुढील प्रमाणे असेल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी प्रथम क्रमांक सचिन गणपत धायतडक, ठाणे शहर. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय क्रमांक सिद्धनाथ चंद्रकांत गोपने, भरती जिल्हा रायगड. आपण या प्रशिक्षणार्थींना टाळ्यांच्या गजरामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. यानंतर आहे आंतरवर्ग सर्व विषयात प्रथम आशिष पांडुरंग शेलार, भरती जिल्हा मुंबई शहर. यानंतरचा प्रशिक्षणार्थी आहे बाह्य वर्ग सर्व विषयात प्रथम अमोल संभाजी घोरपडे, भरती जिल्हा ठाणे शहर. यानंतरचा प्रशिक्षणार्थी आहे गोळीबार प्रथम क्रमांक भरत दिनकर खाडे, भरती जिल्हा मुंबई शहर. यानंतरचा प्रशिक्षणार्थी आहे PTC मधील सर्वोत्कृष्ट हुसेन मुख्तार खान, भरती जिल्हा सोलापूर शहर.
हा ठीक आहे. मला मला ठीक आहे. कोणाचं चालू आहे? यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू लक्ष्मण उत्तम धोत्रे, भरती जिल्हा रत्नागिरी. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या प्रशिक्षणार्थी यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना कौतुकाची थाप द्यावी मी अशी निमंत्रणाला विनंती करते. यानंतर पुढचा प्रशिक्षणार्थी आहे कमांडो कोर्स सर्वोत्कृष्ट प्रथम जयराज राजेश अवॉर्ड, भरती जिल्हा मुंबई शहर. सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी अरबाज रसूल शेख, भरती जिल्हा रत्नागिरी. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या पीटीसी मधील प्रशिक्षणार्थी यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व विषय क्रमांक 1 ते 3 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी आहे शुभम लक्ष्मण शिंदे, भरती जिल्हा सोलापूर ग्रामीण. विषय क्रमांक 4 ते 8 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी आहे सुशील कुमार पंढरीनाथ नलावडे, भरती जिल्हा ठाणे शहर. विषय क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी आहे शरद अनुराध चोरे, भरती जिल्हा ठाणे शहर. सर्व बक्षीस विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी सर्व विषय क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी शरद अनुराध चोरे, ठाणे शहर. सर्व विषय क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेला प्रशिक्षणार्थी आहे शरद अनुराध चोरे, ठाणे शहर. सर्व बक्षीस विजेत्याचे मनपूर्वक अभिनंदन. माननीय प्रमुख अतिथी यांचे हार्दिक आभार. पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पोलीस प्रशिक्षण केंद्र नवी मुंबई येथे दिनांक 11/12/2024 ते 18/8/2025 11/12/2024 ते 18/8/2025 या कालावधीत सत्र क्रमांक 58 मधील प्रशिक्षणार्थी यांची स्मरणिका तयार करण्यात आलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण
या स्मरणिकेचे अनावरण करावे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आमच्या प्रशिक्षण सत्र क्रमांक 58 बॅचच्या स्मरणिकेचं अनावरण करायचं आहे. माननीय DIG आणि आमचे माजी प्राचार्य माननीय कानूर सर, ग्रुप कमांडर अभिषेक सिंग NAG 26 मुंबई यांना विनंती करते की त्यांनीही मंचावरती विराजमान व्हावं. आता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या स्मरणिकेचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई सत्र क्रमांक 58 चे दीक्षांत संचलन सोहळा करता प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश सर, फोर्स 1 मुंबई हे लाभलेले आहेत. सर, आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित झाला. आमचे पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई प्रभावित प्राचार्य, उपप्राचार्य, आंतरवर्ग बाह्यवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार मंत्रालय स्टाफ यांच्यातर्फे आपणास स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती. या ठिकाणी मंचावरती स्मरणिकेचे अनावरण होत आहे. सर, धन्यवाद. आजच्या दीक्षांत संचलनाचे मान्यवरांना विनंती करतो की आपण सत्र क्रमांक 58च्या प्रशिक्षणार्थी यांना आपलं मोलाचं असे मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारीवृंद, प्रिन्सिपल PTC मरोळ, आमचे सहकर्मी सादक कानूरू, NSGचे कमांडंट, RPI साहेब, सर्व अतिथीवृंद, सर्व प्रशिक्षक वृंद आणि सर्वात महत्वाचे आमचे पोलीस खात्याचे जे दुवा आहेत ते भविष्याचे, म्हणजे आता तुम्ही ट्रेनिंग केलेले आहात, प्रशिक्षण झालेले आहे पूर्ण, तर भविष्याचे तुम्ही पाईक आहात महाराष्ट्र पोलिसांचे सन्मान अक्षुण्ण ठेवण्यासाठी आणि त्याला अभिवर्धित करण्यासाठी. असे सर्व प्रशिक्षित पोलीस अंमलदार, आज आपण 556 प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे पोलीस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. पोलीस शिपाई हा पोलीस दलाचा कणा आहे. हा
जनते आणि पोलिसांमध्ये संबंध स्थापित करण्याचा दुवा आहे. पोलीस शिपाई यांच्या नेहमीचे जनतेशी संबंध येत असतो. समाजातील दुर्बल घटक, अत्याचारग्रस्त महिला व बालके, ज्येष्ठ नागरिक आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न आपलेपणाने समजून घेणे, त्यांना मदत करण्यामध्ये पोलीस नेहमी तत्पर असतात. सद्यस्थितीत वाढती गुन्हेगारी, बदलत्या पद्धतीचे अपराध आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर ही मोठी आव्हाने आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे तुम्हाला कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस कामकाजाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवीन कायदे, तपास पद्धती आणि सायबर गुन्हेविषयी ज्ञान तुम्हाला देण्यात आलेले आहे. सायबर सुरक्षेची जाणीव केवळ स्वतःला नव्हे तर जनतेलाही करून देण्याची हे जे तुमची जबाबदारी आहे, त्याच्या तुमच्या दैनंदिन कामकाजात कसा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल हे पहा. कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे हे पोलिसांच्या अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये आलेले पीडित किंवा बळीत व्यक्तींचे म्हणणे संयमाने ऐकून घेणे, सौजन्याने वागणे, त्यांना योग्य कायदेशीर मदत दिली गेली पाहिजे. पोलीस दलातील वाढत्या आव्हानांचे सामोरे जाण्याच्या क्षमता वाढवणे हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात घेतलेल्या खडतर प्रशिक्षणामुळे तुम्ही शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम झाला असाल. तसेच या प्रशिक्षणामुळे कोणतेही कसोटीच्या क्षणी तुम्हाला सोपविलेली जबाबदारी तुम्ही सक्षम रीतीने पार पडाल अशी मला पूर्ण खात्री आहे. पोलीस खात्यामध्ये येताना तुम्हाला हा वर्दीचा अभिमान असायला पाहिजे, पण अहंकार नव्हे, हे लक्षात असून द्या. सरदार वल्लभभाई पटेल जे आपले लौहपुरुष सांगितले जातात, ज्याने आधुनिक भारतीय पोलिसांची पायाभरणी केली होती, जे आमचे देशाचे प्रथम गृहमंत्री होते, त्याने स्पष्टपणे निक्षुणपणे सांगितले होते की पोलिसांना जनतेवरील विश्वास टिकवून ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यांच्या वागणूक, शिस्त व नीतिमत्ता यावर त्या विश्वासाची पायाभरणी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची सुरक्षा आणि अंतर्गत शांतता टिकवण्याची सर्वात मोठी जबाबदारी पोलीस दलावरच आहे. पोलीस दल हे लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. सत्ता किंवा बळ दाखवण्यासाठी नाही, तर लोकांचे संरक्षण करण्यासाठी नियुक्त केले गेलेले आहे. जेव्हा पोलिसाबद्दल शिस्तबद्ध, निस्वार्थ आणि निर्भय असते, तेव्हाच राष्ट्र सुरक्षित आणि मजबूत असते. इतिहास हे शिकवतो की पोलीस दल जर प्रजाभिमुख नसेल तर समाजात अविश्वास आणि अशांतता मूळ धरण्यास वेळ लागत नाही. त्याने सांगितले होते की पोलिसांना फक्त प्रिव्हेन्शन, डिटेक्शन किंवा गुन्हेगार पकडण्यामध्ये निष्णात नाही झाला पाहिजे, ते पुरेसा नाही, पण त्याने जनतेशी असं वागला पाहिजे की जनतेमध्ये एक विश्वास तयार झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे की हा आमचेसाठी, कायदेचे शासनासाठी हे अहोरात्र कार्य करीत आहेत. जेव्हा रात्रंदिवस तुम्हाला ड्युटी करावा लागणार आहेत, अनेक लोकांची मागणी आहे की 8 तासाची ड्युटी केली पाहिजे.
पण सीमेवर असणारा जवान कधी असं सांगत नाही की मला 8 घंटेची ड्युटी पाहिजे. ते बाह्य सुरक्षाचे घटक आहेत, आम्ही आंतरिक सुरक्षाचे घटक आहोत. आणि तुमचं कार्य, तुमचे दुश्मन समाजाचे दुश्मन आहेत. तुम्हाला ढिगारामधून तो माणूस काढावा लागतो. कारण सीमेवर जे युद्ध होतात त्यामध्ये आम्हाला माहित आहे की सीमे रेषेचे पलीकडे जे लोक आहेत ते आमचे दुश्मन आहेत. इकडचे जे दुश्मन आहेत ते शोधता येणार नाही जोपर्यंत तुम्ही डोक्यात तेल घालून अहोरात्र अहिर्निश प्रयत्न केला नाही, करणार नाही. ज्ञानेश्वरीत असा म्हटलेले आहे की दिहा खोलने रात्री जागोवा, अहोरात्र विसावा भेटीच ना ठाणा अंतरिया जैसा पांडवा. म्हणजे काय? ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेच्या अनुवाद करताना संत ज्ञानेश्वर माऊली असा म्हणतात कि हे पांडव, जैसे दिन में दरवाजे खोलने, व्यवस्था करने, बंदोबस्त करने का काम और रात में जागकर पहरा देने का काम जैसे थाने के लोग, पुलिस के लोग करते हैं, वैसे ही अगर तुम्हें धर्म की रक्षा करनी है, कर्तव्य की रक्षा करनी है, समाज की रक्षा करनी है, सत्य की रक्षा करनी है, तो तुम्हें अहोरात्र काम करना होगा. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेले आहे की सज्जनांचे रक्षण करावे, त्यांचे प्रेमासी पावावे, दुष्टांची उन्मूलन करावे, हीच माझी नितांत शपथ. अपराध्यांचे गर्व शमविती, सत्प्रवृत्तीला नित्य वदिती, सकल विश्वाचे पालक पावती, अनाथाचे नाथ अखंड राहती. म्हणून ओळखा माझी लीला, सज्जन संगतीचीच मला आला दुष्ट विनाश हा हेतु उद्धवला, धर्म स्थापना करने हेच कार्य. वे सज्जनों की रक्षा करने के लिए आते हैं, उनके प्रेम का आदर करते हैं और दुष्टों का अंत करते हैं, विनाश करते हैं. यही उनका दृढ़ और निश्चय व्रत है. ये दुष्टों का गर्व मिटाते हैं, सत्पुरुषों को तदर्थी सम्मान दिलाते हैं, संपूर्ण सृष्टि का पालक बनकर निसहायों के नाथ और रक्षक बने रहते हैं. इसलिए समझ लो कि भगवान की समस्त लीला सज्जनों के संग और कल्याण के लिए ही होती है. दुष्टों का विनाश करना तथा सत्य की पुनर्स्थापना करना, यह उनका मुख्य कार्य है. तुम्हारा भी कार्य, तुमचं पण कार्य तसाच आहे. सदरक्षणाय खल निग्रणाय, सज्जनों की रक्षा करना, उनका सम्मान करना, उनको सम्मान दिलाना, उनको अपमान से बाहर निकालना, उनको कष्ट से बाहर निकालना और दुष्टों का निर्दालन करना, उसका नष्ट करना, उसका मुस्के आवडणे आणि अहोरात्र परिश्रम करून त्यांना सुव्यवस्थित ठेवणे, सुरक्षित ठेवणे, हे तुमचा आद्य कर्तव्य आहे. आणि हे तुम्ही निवडलेलं आहे. हा तुम्हाला कोणी फोर्स करून, जोर जबरदस्ती करून या खात्यात तुम्हाला टाकलेले नाही. त्यामुळे हे जे ऑक्युपेशनल हजार्ड आहे, हे जे व्यावसायिक अडचणी आहे, दुश्वारी आहे, मुश्किल आहे, याच्याशी कधी घाबरण्याची गरज नाही आहे. कारण तुम्ही हे स्वतःहून ओढून घेतलेले आहे. म्हणजे याच्या तुम्हाला अभिमान असला पाहिजे, या वर्दीचा सतत अभिमान असला पाहिजे. कायद्याचे राज्य म्हणजे काय? कायद्याचे राज्य म्हणजे कायदा समक्ष कोणी मोठा नाही,
सर्वांना एकसारखा संरक्षण देणे, पुरवणे आणि सर्वांना एकसारखा न्याय देणे. संपन्न असो, विपन्न असो, निर्धन असो, शक्तिशाली असो, अशक्त असो, मोठे पदावर बसलेला माणूस असो की छोटे मोठे लहान सहान काम करणारा माणूस असो, भेदाभेद न करता कायदा काय आहे, व्हॉट इज द लॉ, त्याचे अनुषंगाने संविधान मध्ये काय सांगितलेले गेलेले आहे, राज्यघटनेमध्ये काय सांगितलेले गेलेले आहे, संविधान मध्ये काय सांगितलेले गेलेले आहे आणि कायद्यांमध्ये काय दिलेले आहे, ते तुम्हाला त्याला अपहेल्ड करायचे आहे. जोपर्यंत सर्वांना तुम्ही एकसारखं वागत नाही तोपर्यंत तुम्ही कायद्याच्या शासन स्थापित करू शकणार नाही. जॅन जॅक्विश रूसो जे आधुनिक लोकशाहीचे जनक मानले जातात, फ्रान्सचे होते, फ्रान्सिसी क्रांतीचे पण जनक मानले जातात. तिकडे सर्वात अगोदर डेमोक्रेसी, आधुनिक डेमोक्रेसी आली होती, आधुनिक लोकशाही अशी आली होती. त्याने सांगितले की हे जे राज्य आहे आणखीन काही नाही, एक सोशल, एक सामाजिक कंत्राट आहे, सामाजिक ठेका आहे. म्हणजे राज्याचे शासक हा सामाजिक ठेका कोणी दिलेला, राज्याच्या शासकांना किंवा आम्हाला किंवा तुम्हाला, किंवा शासन कशामध्ये असतो, शासन इन पोलीस, पोलिसांच्या माध्यमाने शासन होतो, रेव्हेन्यू राजस्वचे माध्यमाने शासन होतो, इन्कम टॅक्सचे माध्यमाने शासन होतो, सेल्स टॅक्सचे माध्यमाने शासन होतो. हे जे शासन आहे वेगवेगळे प्रकारचे, हे जे सर्व शासन आहे वेगवेगळे प्रकारचे, जेलचे माध्यमाने शासन होतो. हे जे वेगवेगळे शासन आहे, प्रशासन आहे, शासन आणि प्रशासन, हे कशासाठी आहे, जनतेसाठी आहे. जनतेसाठी, जनतेद्वारे आणि जनतेचा शासन आहे. आणि हा लोकशाहीच्या शासनामध्ये त्या जनतेने जे कंत्राट दिलेले आहे, जेव्हा तुम्ही त्यांचे उल्लंघन करतात, म्हणजे कायद्याचे शासनचे जे अंमलबजावणी आहे त्यामध्ये तुम्ही चुकतात, कमतरता दाखवतात, तेव्हाच जनतामध्ये असंतोष निर्माण होतो. कारण हा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. हे जे कॉन्ट्रॅक्ट जनतेसोबत तुमचं झालेले आहे, जनतेचे पैसेने आपण जगतो आहे, तर त्यासाठी आम्हाला अहोरात्र काम केलाच पाहिजे. अरे जनतेची सेवा म्हणजे काही खास माणसाची सेवा नाही, कॉमन विल ऑफ द कॉमन पीपल, सर्वसामान्य लोकांची एक समान इच्छा म्हणजे लॉ. ते लॉ काय आहे, कायदा काय आहे की सर्वांसाठी जे सर्वांना वाटतो की हे व्हायला पाहिजे तेच लॉ आहे. पण जेव्हा आम्ही चूक करतो तेव्हा आम्हाला वाटते आम्हाला क्षमा केला पाहिजे आणि बाकी लोकांवर कारवाई केली पाहिजे. राजनीतिक किंवा अधिकाऱ्यांचा फोन येतो, कोणी ट्रॅफिकचा रूल तोडला, भंग केला की फोन येतो, साहेब माझा माणूस आहे, त्यांना सोडून द्या. अरे प्रत्येक माणूस कोणा ना कोणाचा माणूस आहे, पण जेव्हा कायदा भंग करतात तेव्हा ते कायद्याचा गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलाच पाहिजे. तेव्हाच कायद्याचे शासन राहील. हे तुम्हाला समजावून सांगण्याची तुम्हाला तेवढा साहस पाहिजे. आणि हे तुम्ही लोक कराल. तुम्ही लोक युवा आहात, तुम्ही लोक तेजस्वी आहात, तुम्ही
छत्रपती शिवाजी राजेंचे मावळे आहात. तुम्ही फक्त स्वराज्यासाठी नाही सुराज्यासाठी पण लढा देत आहात अशी माझी समज आहे. या देशाला शांतता आणि या देशाला शांततेसाठी संतांची कमी नाही आहे. आणि संत जे कार्य त्यांचे मानीने करतात तेच कार्य तुम्ही तुमच्या कायद्याच्या मार्फतीने करतात. त्यामुळे कायद्याचे ज्ञान असणे आणि कोणत्याही विषम परिस्थितीमध्ये वाकणार नाही असा धोरण जर तुम्ही ठेवला तर जे तुम्ही दुआ आहात, जे तुम्ही सर्वांना दिसतात, पोलिसांपेक्षा जास्त जनसामान्याला कोणी प्रशासन किंवा शासनचे लोक दिसत नाही. किती प्रयत्न केले तरी पण दिसणार नाही. मरते वक्त पुलिस, सड़क पे चलते वक्त पुलिस, पार्टी करते वक्त पुलिस, उत्सव मनाते वक्त पुलिस, सनसुदी जब मनाते तब पुलिस, समुद्र के किनारे पुलिस, हर जगह पुलिस है. तो पोलीस लोक कल्याणकारी राज्यामध्ये कसा असला पाहिजे, जसा डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेलने सांगितले. जेव्हा औपनिवेशिक शासन होता, इंग्रजांचा ब्रिटानी शासक होता, तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग आर्म होता, त्यांचं हथोडा होता लोकांना शासनासाठी बाध्य करण्यासाठी. पण आता हे शासन सुशासन आहे आणि हे लोक कल्याणकारी राज्य आहे, लोकांचे कल्याणसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला त्या जनते जनार्दन चा ख्याल, त्यांचं भरोसा ख्याल करावा लागेल आणि त्यांचा भरोसा जिंकावा लागेल. और ये भरोसा कब जीत सकते हो तुम? ये भरोसा तभी जीत सकते हो जब आप कानून का शासन का पालन करते हो, जब आप जो उसने कंट्राक्ट दिया है, जो उसने ठेका दिया है, उसको तोड़ते नहीं हो. क्योंकि ये ठेका किसी एक व्यक्ति को नहीं दिया है, पूरे शासन और प्रशासन को जनता ने दिया है. इसलिए एक भी दुआ ने गलत किया तो वो पूरा ठेका टूटता है, पूरा ब्रिज टूटता है. इसलिए तुम सबका काम है, और तुम तो दुआ हो, तुम सबसे ज्यादा दिखने वाले हो. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा सर्वात जास्त आहे. अधिकारी कधी काळी भेटतात, पण तुम्ही नेहमी लोकांना भेटतात. लोग कहते पुलिस वालों का सम्मान लोग नहीं करते. अगर आप सम्मान करोगे तो वो सम्मान करेंगे. आप जनता का सम्मान करते हो क्या? तुम्ही घरचे टेन्शन किंवा काय आहे वेगवेगळे प्रकारचे टेन्शन, तुमच्या वरिष्ठांचे टेन्शन घेऊन जनतेकडे जाणार तर जनता कसा तुम्हाला सम्मान देणार? तुम्ही जनतेला सम्मान द्या. जे सज्जन आहे त्यांना सम्मान द्या, जे दुष्ट आहे त्यांच्यावर कारवाई करा. बघा जनता कसा सम्मान देतो तुम्हाला. डोक्यावर मिरवणार. मी जिकडे पण काम केले, जो मी पिंपरी चिंचवडला काम केलेलं आहे, तुमचं पैकी जे कोणी प्रशिक्षणार्थी आहे त्यांना माहित असेल. जब जनता को अपने सिर पे बिठाओगे तो जनता भी तुम्हें अपने सिर पर बिठाएंगे. अगर जनता को सिर पे नहीं बैठाओगे तो जनता तुम्हें सिर पर नहीं बिठाएगी. तुम्हें अच्छी पोस्टिंग मिल जाएगी, तुम
चिरीमिरी करके 2 पैसा कमा लोगे, लेकिन सम्मान कभी नहीं कमा पाओगे। सम्मान अगर कमाना है तो जनता का सम्मान करना पड़ेगा। इस लोकशाही में, इस लोक कल्याणकारी राज्य में जन सामान्य का कल्याण और कायदा का शासन, जो मैंने समझा दिया, कायदा का शासन मतलब किसी को डराना धमकाना नहीं होता है। जो गलत है उसको छोड़ना नहीं, सर्वसामान्य लोकांची एक समान इच्छा, ते आहे कायदा। काही विशेष व्यक्तीची इच्छा कायदा असू शकत नाही। मैंने हमेशा जब भी कोई गलत काम करने को मुझे बताया, मैंने यही कहा, सर कायदा बदलून टाका, मी त्या अनुषंगाने कारवाई थांबवतो। पण कायदाच असा आहे, तुम्हीच बनवलेला आहात, कारण कायदा आम्ही बनवत नाही, आम्हाला फक्त क्रियान्वयन करण्याचा अधिकार आहे, तेवढा आम्हाला जे आमच्या कार्य आहे ते करू द्या। आणि तेव्हा ते गप्प बसतात, जे कोणी चुकीचे करायला मला फोन करतात। एक तरी धजावणार नाही, हिम्मत नाही करणार तुम्हाला फोन करण्याची। एकदा माहिती झाली की हा जे खरं आहे तोच करतो, तर त्यांना हिम्मत होत नाही। आणि हिम्मत पण झाली तर तुम्हाला हिम्मत पाहिजे, तुम्हाला साहस पाहिजे, तुमच्यामध्ये साहस पाहिजे की तुम्ही त्यांना सांगू शकाल की असा असा नियम आहे, कायदा आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही। कायदा मोडण्यासाठी मी नाही, कायद्याच्या संरक्षणासाठी मी आहे। आप लोगों को बहुत प्रशिक्षण मिला है, बहुत शानदार प्रशिक्षण मिला है, तुम्हाला खूप चांगलं प्रशिक्षण मिळालेलं आहे। आणि ते सर्व गोष्टींच्या सर्वकष सर्व प्रशिक्षण मिळालेलं आहे। आज दीक्षांत संचलनाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेच्या वारसदार ठरणार आहात। पोलीस म्हणून अनाथ बालके, पीडित महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना तत्काळ मदत करणे, तसेच सामाजिक सुरक्षितता व जनहिताच्या संरक्षणाचे कामकाज आणि अखंड भारताच्या एकोपासाठी आपण सदैव कार्यरत राहणार अशी सदिच्छा व्यक्त करतो। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी, प्रशिक्षक आणि कर्मचारी यांना प्रशिक्षणार्थींना शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम घडविण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमासाठी मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो कि हमने खोल दिया है खुशबू का बंद, ऐ हवा अब तेरी जिम्मेदारी है। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचे प्रश्नार्थी सांगण्याचा प्रयत्न करतील। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हायचं आहे। आणि तो क्षण आलाच, विदाईची घडी आलीच, अशी पाखरे येती, स्मृती ठेवून जाती, 2 दिवसाची रंगत संगत, 2 दिवसाची नाती। माननीय कृष्ण प्रकाश सर, अपर पोलीस महासंचालक फोर्स 1 महाराष्ट्र राज्य, माननीय अक्कनूर सर, DIG MSF, माननीय अभिषेक सिंह ग्रुप कमांडर NSG मुंबई, माननीय नितीन शुक्ला असिस्टंट कमिशनर ईस्ट वार्ड, आपण या पोलीस प्रशिक्षण केंद्र मुंबई येथील दीक्षांत संचलन सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केलात। आपले आभार व्यक्त करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे। मी आदरणीय उपप्राचार्य सर यांना विनंती करते की त्यांनी या दीक्षांत संचलन सोहळ्याचे आभार व्यक्त करावे। मी रवींद्र शंकरराव दळवी, या संस्थेचा उपप्राचार्य, या नात्याने आता एक गोड शेवट
या समारंभाचा करण्यासाठी म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे संपन्न होत असलेल्या या सत्र क्रमांक 58च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या विनंतीवरून माननीय श्री कृष्णप्रकाश साहेब अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 महाराष्ट्र राज्य मुंबई हे वेळात वेळ काढून आणि आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांचे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे आभार मानतो. तसेच आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले NSG चे ग्रुप कमांडर कर्नल अभिषेक सिंह हेही या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे या संस्थेचे माजी प्राचार्य परंतु आता पदोन्नती DIG पदी घेऊन महाराष्ट्र सुरक्षा बल येथे हजर झालेले श्री प्रसाद अक्कनूर सर हे सुद्धा या प्रशिक्षणार्थींच्या प्रेमापोटी आज स्वतः वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन बृहन्मुंबई के ईस्ट वॉर्डचे असिस्टंट कमिशनर श्री नितीन शुक्ला हेही हजर राहिलेले आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 8 यांच्याकडचे अधिकारी त्याचप्रमाणे सशस्त्र पोलीस दल क्रमांक 4 मरोळ येथीलही पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे बृहन्मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले आणि या संस्थेतून बदली झालेले पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला हजर आहेत त्यांचेही मी आभार मानतो. आम्हाला या कार्यक्रमासाठी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 8 त्याचप्रमाणे लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई यांनी वाद्यवृंद पथक उपलब्ध करून दिलेले आहे त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या दोन्ही वाद्यवृंद पथकातील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींचे या संस्थेमध्ये प्रशिक्षण चालू असताना त्यांचे आरोग्य व्यवस्थित राखण्याकामी वेळोवेळी त्यांना औषधोपचारासाठी मोलाचे सहकार्य करणारे पोलीस रुग्णालय नागपाडा येथील वैद्यकीय अधिकारी सशस्त्र पोलीस विभाग मरोळ येथील वैद्यकीय अधिकारी यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी स्थानिक पोलीस LA4 चे अधिकारी तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहेत त्यांचेही या प्रसंगी मी आभार मानतो. शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे प्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. परंतु अनावधानाने नामोल्लेख करणे राहिले असेल अशा सर्व व्यक्तींचे तसेच उपस्थित अधिकारी कर्मचारी पालकांचे तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता इटुबोने व राखीव पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांचे सुद्धा विशेष आभार मानतो. तसेच या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी आंतरवर्ग अधिकारी बाह्यवर्ग अधिकारी अंमलदार हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणून सर्वांचे विशेष आभार मानून हा कार्यक्रम समाप्त झाल्याचे वरिष्ठांच्या परवानगीने मी जाहीर करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. कुणीही अल्पोपहार न घेता जाणार नाही. आपण सर्वांनी अल्पोपहाराचा स्वाद घ्यावा. जय हिंद जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत होईल.
सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो.